नुसता अपमान करताय। वर्गीकरण लागू होऊ द्या। या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कलेक्टर हे मातंग समाजाचे या महाराष्ट्रामध्ये असतील। याच्यासाठी आमचा हा लढा आहे। आमचे कलेक्टर बनवण्यासाठी, डीवायएसपी, एसपी, फौजदार, डॉक्टर, इंजिनियर बनवण्यासाठी आमचा लढा आहे। तुम्ही आम्हाला अपमानित करताय, आम्हाला पोतराज म्हणताय। आमचा पोतराजाचं इथं माझा मित्र उभा आहे, त्याचं शिक्षण विचारा काय आम्हाला तुम्ही म्हणता हलगीवाले। अरे तो आमचा वाद्य संस्कृतीचा भाग आहे, कुणालाही मिळालेला नाही। हलगी आमची स्वतःची वाद्य संस्कृती आहे, कुणालाही या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वाद्य नाही, ते फक्त मातंग समाजाकडे आहे। हे आमचं स्वतःचं वाद्य आहे, ही आमची स्वतःची रणहलगी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई सुद्धा आमची हलगी वाजल्याशिवाय चालू होत नव्हती, ती रणहलगी आहे आमची। आम्हाला या व्यवस्थेनं पछाडलं, आम्हाला व्यवस्थेनं मागे सरकवलं। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला न्याय दिलेला आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत आमच्यावर उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी वर्गीकरण लागू झालंच पाहिजे, याच्यासाठी हा लढा आहे। आणि या लढ्याला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न वारंवार होतोय। चिखलफेक केली जाते, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना उत्तर द्यायचं। आपलं एकच टार्गेट आहे, वर्गीकरण। इकडं तिकडं बघायचं नाही, बिलकुल कुणाला उत्तर देत बसायचं नाही। फक्त वर्गीकरण लागू होईपर्यंत आपल्याला ही लढाई लढायची, लक्षात ठेवा।